सर्व हाय संपर्कात प्रकल्प सिस्टम गुरु मार्केट्स। चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया। थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार अभ्यास करू। आपण इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता। तुम्ही कॉर्पोरेशनच्या प्रत्येक पॅरामीटरचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास करू शकता। हे पुनरावलोकन 13 एप्रिल 2025 पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे। बँक होल्डिंग 93 कंपन्या मूल्यांकनात भाग घेतात आणि हे खूप प्रातिनिधिक आहे। या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर सोल्युशन्स पहा। विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल आहे 10 पैकी 0 गुण। उपवर्गासाठी सरासरी निकाल 0.1 गुण। व्यापकपणे बोलायचे तर संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटमध्ये आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण बाजाराचा सरासरी निकाल 1.9 गुण आहे। तेरा 13.8% उपश्रेणीसाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध। हे निश्चितपणे काहीही सांगत नाही, परंतु तुम्हाला ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे। $2,643 अब्जच्या उपश्रेणी बाजार भांडवलासह कंपनीचे ताळेबंद भांडवल $162.29 अब्ज अंदाजे आहे। $2,152 अब्ज डॉलर्सच्या उपश्रेणीच्या कॅपिटलायझेशनसह स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू। ताळेबंद भांडवलीकरण 7.543% आहे। बाजार भांडवलाच्या हिश्श्यापेक्षा हे 2% कमी आहे। बाजारातील कंपनीच्या वाटा आणि उपवर्गातील पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट। अभ्यासाधीन कंपनीचे कर्ज 0.811 अब्ज इतके आहे। बुक कॅपिटलायझेशनचे कर्ज भांडवलाच्या 173% आहे। कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीवर परिणाम वाईट उणे 1 पॉइंट। कंपनीचे बाजारभाव ते कमाईचे प्रमाण 10.8 आहे। उपश्रेणीसाठी सरासरी 10.1 आहे आणि हे उपवर्गाच्या सरासरीपेक्षा 6% जास्त आहे। उपश्रेणीतील संस्थांच्या तुलनेत स्टॉक एक्सचेंज मूल्याच्या त्याच्या नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य 0 गुण। गेल्या 12 महिन्यांचा नफा $18,912 दशलक्ष होता। पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई $21,632 दशलक्ष असणे अपेक्षित आहे, जे सध्याच्या आकडेवारीपेक्षा 14.4% अधिक आहे। उपश्रेणीच्या तुलनेत भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण। कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर 1.6 आहे। उपवर्गासाठी सरासरी 1.3 आहे, हे उपवर्गापेक्षा 23% जास्त आहे। उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या निर्देशकापर्यंत बाजारभावाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य 0 गुण। गेल्या 12 महिन्यांचा महसूल $1,24,020 दशलक्ष होता। आगामी 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल $1,41,860 दशलक्ष असणे अपेक्षित आहे,
जे सध्याच्या क्षणापेक्षा 14% अधिक आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. मार्जिन 15.3% आहे. उपवर्गासाठी सरासरी 13.2%. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 2% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा 8.49% आहे. हे बाजार भांडवल शेअरपेक्षा 10% अधिक आहे. संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम $941,000 इतकी आहे, तर उपश्रेणीसाठी $1,34,000. उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या कामगिरीमधील फरक 9% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम $87.1 आहे. उपवर्गातील सरासरी $102.7 आहे. आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 15% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचारी नफ्याचा अंदाज सहन करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल $571,000 आहे. उपश्रेणीमध्ये $777,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 36% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रत्येक कंपनी कर्मचाऱ्यासाठी विक्रीचा अंदाज सहन करण्यायोग्य 0 गुण. विक्री व्यवहारांचे प्रमाण 0.9% आहे. उपवर्गासाठी सरासरी 0.9%. हे एक लहान पेळणे सूचक आहे. तर उपवर्गासाठी RSI पातळी 14 अंदाजे 43% आहे. कंपनीच्या शेअर्सची वास्तविक किंमत अंदाजे 0.5 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य सुमारे $79.97 आहे. वास्तविक अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे 28% आहे. चला ऑर्डर सारणी पाहू. ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे. लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या हंगामात सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि विनामूल्य आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे. ऑर्डर उघडू नका कारण वर्तमान व्हिडिओ पुनरावलोकन आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गुरु मार्केट्स.